रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. लोकेशनापासून देवर्षी नारद महाराज लांब राहतात. लोकेशना नसली पाहिजे. 3 प्रकारच्या शेण आहेत: लोकेशना, वित्तेशना आणि पुत्रेशना. एक तर माणसाला पैसा आवडतो, पैसा नाही तर मग मुलं बाळ आवडतात, आणि हे जर नाही झालं तर माणसाची पब्लिसिटी व्हावी वाटते. कोणाला वाटतं ना की माझं सर्व लोकांनी नाव घ्यावं, मी अशी अशी कथा करायलोय, मी असं चॅनल चालवायलोय, इतका प्रचार झाला पाहिजे. आता प्रचाराच्या बाबतीत तुम्हाला सांगायची काही गरज नाही. सध्या प्रचारच सुरू आहे महाराज. लोकसभा 2024 आणि प्रचार करायचं साधन हे आपल्या हातात आले. आता दुसऱ्याला म्हणायची गरज नाही की तू आता माझ्या नावाचा प्रचार कर, माझा प्रसार कर. हातातच साधन आहे मोबाईल. काय प्रचार करायचा तर हातातच. स्नॅपचॅट आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, स्टेटस आहे. जसे आपण स्टेटस ठेवलोत ना, मी इथं गेलो, मी तिथं गेलो, किंवा व्हिडिओ कॉलिंग आपल्या हातामध्ये आहे. तसं हे देवर्षी नारद महाराज म्हणजे वित्तेशनापासून दूर आहेत, पुत्रेशनापासून दूर आहेत आणि लोकेशनापासून सुद्धा दूर आहेत. ते देवर्षी नारद महाराज एकदा तपश्चर्याच्या उद्देशाने एका स्थानावर जाऊन बसतात. ते स्थान म्हणजे असं होतं की त्या ठिकाणी भगवान शंकराने कामदेवाला भस्म केलेलं स्थान. आणि अशा स्थानावर देवर्षी नारद महाराज बसले आणि तपश्चर्या करू लागले. घनघोर तपश्चर्या करत असताना इंद्र घाबरला. इंद्राला घबराट निर्माण झाला की देवर्षी नारद महाराज तपश्चर्या करायले, आणि जर देवर्षी नारद महाराज तपश्चर्या करून जर त्यांना भगवंत प्राप्त झाले आणि कदाचित जर माझी त्यांनी गादी मागितली, माझी खुर्ची जर मागितली तर, आणि देव तर भोळा आहे, देव दिल्याशिवाय राहणार नाही. आता माझी खुर्ची काय होईल, जाईल. सर्व माणसं हे खुर्चीसाठी बेजारे म्हणायला म्हणतात, एकदाच बरं, एकदाच माझ्याकडे लक्ष ठेवा. पण ते व्यक्ती एकदा आला ना, त्याला नंतर त्या खुर्चीचा मोह होत असतो. म्हणून आपली खुर्ची जाऊ नये म्हणून व्यक्ती बेजार होतो. तसं इंद्राला वाटलं की आपली आता खुर्ची जाते काय की. मग काय करावं तर देवर्षी नारद महाराजांच्या तपश्चर्येमध्ये भंग निर्माण करावा, काहीतरी विघ्न आणावं म्हणून इंद्राने कामदेवाला पाठवलं. आणि कामदेवाने नारद महर्षी महाराजावर बाण चढवले. परंतु त्या कामदेवाच्या बाणाचा देवर्षी नारद महाराजावर काहीच परिणाम झाला नाही, कारण ते सतत आपल्या नामस्मरणामध्ये होते. त्या कामदेवाच्या बाणाचा देवर्षी नारद महाराजांवर काही परिणाम झाला नाही. त्यावेळेस कामदेवाने देवर्षी नारद महाराजांची स्तुती केली. आणि या कामदेवाला सुद्धा काही नाव आहेत. कामदेवालाच मदन म्हणतात, कामदेवालाच कंदर्प म्हणतात, कामदेवालाच मन्मथ म्हणतात आणि कामदेवालाच अनंग सुद्धा म्हणतात. कारण हा काम फार बेकार आहे महाराज. हा काम सर्वांना सतत असतो, परंतु या कामदेवाचा सुद्धा देवर्षी नारदावर तो बाण चढल्या गेला नाही. आणि देवर्षी नारद महाराजांना अभिमान निर्माण झाला की या कामाने माझ्यावर बाण चढवले, परंतु त्याचा प्रभाव माझ्यावर झाला नाही. म्हणून देवर्षी नारद महाराजांना अभिमान प्राप्त झाला. आणि देवर्षी नारद महाराज भगवान शंकराकडे आले आणि महादेवाला सांगू लागले, देवा, मी घनघोर अशी तपश्चर्या केली, माझ्यावर कामदेव बाण चढून आला, इंद्राने पाठवलं होतं, परंतु त्याचा प्रभाव माझ्यावर कमी झाला.
त्या प्रभावाने मला काही झालं नाही. भगवान शंकर काहीच म्हटले नाहीत. पुन्हा देवर्षी नारद महाराज ब्रह्मदेव महाराजाकडे गेले आणि म्हणू लागले, ब्रह्मदेव महाराज, मी घनघोर तपश्चर्या केली, कामदेवाने माझ्यावर आक्रमण केलं, परंतु माझ्यावर काही झालं नाही. ब्रह्मदेव महाराज सुद्धा काहीच म्हटले नाही. कारण मोठा व्यक्ती हा ऐकून घेत असतो, सहनशीलता असते. भरलेलीच घागर काय असते, हिसळत नसते, आरती घागर हिसळत असते. पुन्हा देवर्षी नारद महाराज भगवान विष्णूकडे गेले आणि विष्णूंना सुद्धा म्हणू लागले की माझ्यावर कामदेवाने आक्रमण केलं, परंतु मला काही झालं नाही. त्यावेळेस भगवान विष्णू थोडी गालातली गालात हसले. महाराज, आपणही व्यवहारामध्ये आपण केलेलं पुण्य सांगत फिरत बसलं नाही पाहिजे. पुण्य केलेलं कोणाला सांगू नये. पुण्य केलेलं जर सांगितलं त्याचा प्रभाव निघून जातो. म्हणून सांगायचं असेल तर झालेलं पाप सांगावं. मग पाप कोणतंही होतं, टोचून बोलणे, निंदा सुद्धा करणे, लबाडी करणे, कोणाला लुबाडणे, कोणाचं हपकीने, हे जे छोटे छोटे पाप आहेत, हे पाप सांगितलं पाहिजे की नाही. तिथं मोबाईल पडला होता आणि मी उचलला आणि उचलल्याच्या नंतर ज्याचा आहे त्याला दिला पाहिजे. परंतु असं न करता हपकीने, लुबाडणे, दुसऱ्याच्या धनावर नजर ठेवणे, परस्त्रीवर नजर ठेवणे, परपुरुषावर नजर ठेवणे, हे पाप आहे. पाप सांगितलं पाहिजे, पुण्य सांगितलं न पाहिजे. मग असं भगवान शंकराला देवर्षी नारद महाराजांना सांगितलं, ब्रह्मदेवाला सांगितलं आणि भगवान विष्णूला सांगितलं. मग भगवान शंकराने एक किमया केली. हा देव भोळा जरी असला तरी या भगवान शंकरासारखा या जगामध्ये दुसरा कोणीच ज्ञानी नाही. मग भगवान शंकराने एक मायावी नगरी रचली आणि त्या नगरीमध्ये शीलनिधी नावाचा राजा आणि या शीलनिधी नावाच्या राजाला विश्वमोहिनी नावाची एक सुंदर मुलगी, कन्या. आणि या नगरीमध्ये देवर्षी नारद महाराज आले. आता ती नगरीच मायावी नगरी म्हटल्यावर तिथं काय सगळी मायात महाराजाने ती भगवान शंकराने निर्माण केली. देवर्षी नारद महाराज जसे आले, नारायणा 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 नारायणा. देवर्षी नारद महाराज त्या शीलनिधी नावाच्या राजामध्ये आले, राजवाड्यामध्ये आले. आणि मग साधू पुरुष आलेत, अतिथी आलेत आणि हे तर देवर्षी नारद महाराज आहेत. शीलनिधी राजाने देवर्षी नारद महाराजांचं स्वागत केलं, आदरातिथ्य केलं. आणि त्यावेळेस तो शीलनिधी नावाचा राजा म्हणतो देवर्षी नारद महाराजांना, महाराज, माझी विश्वमोहिनी नावाची मुलगी आहे, तुम्ही या मुलीचं ज्योतिष पहा. माणसाला नाद असतो काय, भविष्य पाहण्याचा. आता इथं जर कोणी म्हटलं ना की कालिदास महाराजांना कपाळावरच्या रेषा कळतात, हाताच्या रेषा कळतात, त्यांना जरा भविष्य करता तर रांगच लागल महाराज. इथं कथा झाल्याच्या नंतर, महाराज भविष्य सांगा, मला गाडी भेटन का, मला फोर व्हीलर भेटेल का, मला बंगला भेटेल का. हात दाखवण्याचा, रेषा दाखवण्याचा माणसाला छंद असतो, ज्योतिष पाहण्याचा छंद असतो. देवर्षी नारद महाराजांना शीलनिधी राजा म्हणतो की महाराज, माझ्या मुलीचं तुम्ही ज्योतिष पहा. आणि त्यावेळेस देवर्षी नारद महाराज म्हटले, तुम्ही तिची जन्मपत्रिका आणा. आणि जशी जन्मपत्रिका वाचली आणि देवर्षी नारद महाराजांनी विश्वमोहिनीचं भविष्य सांगायला सुरुवात केली की तुझ्या मुलीसारखी मुलगी
या जगामध्ये दुसरीच कोणी सुंदर नाही. या मुलीचा अशा अशा व्यक्तीसोबत विवाह होईल. परंतु त्यावेळेस देवर्षी नारद महाराजांचा काम जागा झाला. का? कारण भगवान शंकराने ती मायावी नगरी रचली होती. भगवान शंकराला देवर्षी नारद महाराजाचा अहंकार घालवायचा होता आणि देवर्षी नारद महाराजांचा काम जागा झाला. देवर्षी नारद महाराजांना वाटलं की ही विश्वमोहिनी इतकी सुंदर आहे, मग या विश्वमोहिनीचा विवाह माझ्याशी झाला पाहिजे. म्हणून देवर्षी नारद महाराज भगवान विष्णूकडे गेले आणि साष्टांग प्रणिपात केला. देवा, मी तुम्हाला आजपर्यंत काहीच मागितलं नाही. त्यावेळेस भगवान विष्णू म्हटले, मग आता काही मागायची इच्छा आहे का? हो देवा. का? देवा, मला या जगामध्ये सर्वात, अर्थात मला या जगामध्ये जर सुंदर कोण असेल तर ते म्हणजे तुम्ही. जगात कोण सुंदर आहे महाराज? देव. भगवान विष्णूच सुंदर आहेत. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये फक्त तुम्ही सुंदर आहात. मला हरी रूप प्राप्त करून द्या. काय करून द्या? हरी. हरी का हरी? आता आपण भजन सुरुवात करताना म्हणतो ना, काय झालं? रामकृष्ण हरी. हरी म्हणजे वानर. हरी हरी म्हटलं पाहिजे. रामकृष्ण हरी. हला काना नाही बरं, हरी. परंतु इकडून चुकी झाली देवर्षी नारद महाराजाकडून. देवा, मला हरी रूप प्राप्त करून द्या. भगवान विष्णू म्हटले, तथास्तु. आणि मग देवर्षी नारद महाराज खुश झाले ना. आता या जगामध्ये जर सुंदर कोण असेल तर फक्त मी आहे. मग इकडे हा शिलनिधी नावाचा राजा, त्याने आपल्या विश्वमोहिनीचा विवाह करण्याचं ठरवलं. वयामध्ये आली आणि आईवडिलाला चिंता असते मुलीची. मुलाची तर असतेच. आईवडिलाला मुलगा आहे सारखा आणि मुलगी सारखी, परंतु मुलीची चिंता असते. आपण तिचं कितीही संगोपन करा, एक ना एक दिवस ती आपल्याला सोडून जाणारे असते, दुसऱ्या घरी जाणारे असते. प्रत्येक आईवडिलाला वाटते की माझ्या मुलीला चांगलं स्थळ भेटावं, चांगले मालक भेटावेत, चांगलं घरदार असावं. परंतु आता असं वाटायले की माझ्या मुलीला एकुलता एक नवरदेव असावा. तिला दुसरा परिवार असू नये नसू नये, एकटीच राहणारी असावी, शहरात राहणारी असावी. परंतु लय अवघड असते महाराज. एकटं राहणं लय अवघड आहे. अनुभव आल्यावर कळतंय माणसाला. तसं त्या राजाने ठरवलं की माझी मुलगी आता उपवर झालेली आहे, विवाह करावा लागेल. म्हणून त्या शिलनिधी नावाच्या राजाने विश्वमोहिनीचा स्वयंवर करण्याचं ठरवलं. आणि अनेक राजे शूरवीर तिथं जमा झाले. आणि त्याच ठिकाणी पुन्हा देवर्षी नारद महाराज आले, श्रीहरी आले आणि अनेक शिवगण आले, राजे आले, शूरवीर आले. परंतु त्यावेळेस जशीही देवर्षी नारद महाराज तिथं आले तर अनेक जण त्या देवर्षी नारद महाराजाकडे पाहून हसू लागले. का? शिवगणाने पाहितलं, शिवगण सुद्धा हसू लागले, अनेक राजे हसू लागले. देवर्षी नारद महाराजांना वाटलं की माझ्याकडे पाहून का हसत आहेत. शिवगणाने सुद्धा देवर्षी नारद महाराजांची टिंगल केली. नारदांनी विचारलं, का हसतात? त्यावेळेस शिवगण काहीच म्हटले नाहीत. परंतु ज्यावेळेस ती विश्वमोहिनी हातामध्ये एक फुलांचा हार घेऊन येऊ लागली, माळ घेऊन येऊ लागली, आणि देवर्षी नारद महाराजाला वाटलं की आता या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणी सुंदर नाही. आता ही विश्वमोहिनी माझ्याच गळ्यात हार घालते काय की, माझ्याच गळ्यामध्ये माळ घालते काय की. म्हणून देवर्षी नारद महाराज खुश झाले आणि उठून उभे टाकले. ती विश्वमोहिनी देवर्षी नारद महाराजांच्या समोर आली. देवर्षी नारद महाराजाकडे पाहितलं आणि हसली आणि माळ न घालताच निघून गेली. समोर गेली आणि गेल्याच्या नंतर ती जसही भगवान विष्णूच्या समोर गेली आणि विश्वमोहिनीने
भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि भगवान विष्णूने विश्वमोहिनीला घेऊन तिथून निघून गेले. परंतु मला शिवगण हसलेत, म्हणा अनेक राजे हसलेत, शूरवीर हसलेत, विश्वमोहिनी सुद्धा हसली. म्हणून देवर्षी नारद महाराज शिवगणाला म्हटले की तुम्ही माझी टिंगल का करायलेत, तुम्ही मला का हसायलेत, असं विचारल्याच्या नंतर देवर्षी नारद महाराजांना शिवगण म्हटले की महाराज तुम्ही तुमचं तोंड, तुम्ही तुमचं मुख आरशात पाहून या, मग कळेल तुम्हाला की आम्ही का हसलो. देवर्षी नारद महाराज गेले, आरशासमोर उभा टाकले तर देवर्षी नारद महाराजांना स्वतःच्या त्या चेहऱ्याच्या ठिकाणी, मुखाच्या ठिकाणी वानर रूप दिसलं आणि देवर्षी नारद महाराजांना राग आला. मी तर भगवंताला हरिरूप प्राप्त करून द्या असं म्हटलो, परंतु देवानं माझ्यासोबत अन्याय केलाय. देवर्षी नारद महाराजाला राग आला, क्रोध आला आणि देवर्षी नारद महाराजांनी भगवान विष्णूला शाप दिला, तुला मानव व्हावं लागेल, तुला तुझ्या स्त्रीचा वियोग होईल आणि तुला तुझ्या स्त्रीचा वियोग झाल्याच्या नंतर त्या स्त्रीची प्राप्ती करून घेण्यासाठी वानरांचाच आश्रय घ्यावा लागेल, असा शाप दिला महाराज देवर्षी नारद महाराजांनी. आणि शिवगणाला सुद्धा शाप दिला की तुम्ही दैत्य व्हाल. नंतर भगवान शंकराला असं वाटलं की आणि काय बोलण्याच्या अगोदर देवर्षी नारद महाराज आता रागामध्ये आहेत, भलते काही शाप देऊन बसतील, म्हणून भगवान शंकराने ती मायावी नगरी रचलेली जरा आवरून घेतली आणि भगवंताला त्यावेळेस आवरून घेतल्याच्या नंतर देवर्षी नारद महाराज शांत झाले आणि म्हटले, देवा मी माझ्या रागाच्या भरामध्ये मला काही कळालं नाही, तुम्ही मायावी नगरी रचली, खरंच आता मला माझा अहंकार झालेला हा माझा शांत झालेला आहे, मी तुम्हाला शरण आलो. आणि देवर्षी नारद महाराजांनी क्षमा मागितली आणि मला सांगा देवा मी आता काय करू. त्यावेळेस भगवान शंकराने मग तुम्ही शिवाची पूजा करा, शिवाचं ध्यान करा, शिवाची सेवा करा आणि तुम्ही कथा श्रवण करा. आणि कोणाकडं कथा श्रवण करा तर ब्रह्मदेवाकडं जाऊन तुम्ही कथा श्रवण करा, भगवान शंकराची कथा ऐका, असं भगवान विष्णूने नारदाला सांगितलं. त्यावेळेस नारदाला पश्चाताप झाला महाराज. का पश्चाताप झाला तर भगवान शंकराला मी असं सांगितलं की मी कामदेवावर विजय प्राप्त केलाय, त्याचा बाणाचा प्रभाव प्राप्त काहीच माझ्यावर झाला नाही. ब्रह्मदेवाला सांगितलं, भगवान विष्णूला सांगितलं, परंतु भगवान शंकराने माझा अहंकार घालण्यासाठी ही मायावी नगरी रचली होती, परंतु मला सुद्धा काम जागृत झाला आणि त्या रागाच्या भरामध्ये मी शाप देऊन बसलो. पश्चाताप झाला देवर्षी नारद महाराजांना आणि ते तीर्थावर फिरू लागले. तीर्थामध्ये इतकी ताकद असते, अनंत प्रकारच्या ताकदी असतात. काल आपण सोरटी सोमनाथ अर्थात सौराष्ट्र देशामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग पाहितलं. या ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशाने झाली, का झाली, हे आपण कथेच्या सांगतेच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाची कथा येते, त्यात पाहणारे फक्त एका मिनिटात सांगतो की चंद्राला दक्षाने 27 कन्या दिल्या होत्या, त्यातील एका पत्नीवर अर्थात रोहिणीवर त्याचं जास्त प्रेम होतं. 26 ज्या बायका होत्या त्याच्यावर त्याचं प्रेम नव्हतं. 26 जणी आपल्या पित्याकडे गेल्या, बाबा आमच्या 27 जणांचा तुम्ही विवाह केला होता, परंतु आमचा पती आमच्या या 26 जणांना चांगली वागणूक देत नाही, फक्त रोहिणीसोबतच जास्त प्रेम करतो. अशा वेळेस दक्षाने शाप दिला होता चंद्राला की तुला क्षयरोग होईल, टीबी होईल, टीबी क्षयरोग होईल, असा शाप दिल्याच्या नंतर चंद्राने काय केली, साधना केली. समुद्राच्या काठावर बसून त्यात काल आपण जिथं तीर्थावर स्नान केलं त्या तीर्थाचं स्नान ज्या ठिकाणी केलंय, आपले अनेक रोग, अनेक आपल्या पीडा नाहीशा झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि मग तिथं भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकर तिथं प्रगट झालेले. ते शिवलिंग म्हणजे पहिलं शिवलिंग भगवान शंकराचं
काल आपण पाहिलेलं सोमनाथ शिवलिंग. एकदा आमच्या या मंगेश महाराजासाठी, मनोज महाराजासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. लांबचा प्रवास आहे महाराज, 300 किलोमीटरचा प्रवास होता, 300-350 किलोमीटरचा. आपल्याला वाटलं असेल की बेजारी झाली, आपल्याला तिकडे बेजारी होत नाही का? आपल्या प्रपंचामध्ये बेजारी होत असते, परंतु एक दिवस जरी आपली बेजारी जरी झाली तरी एवढ्या लांब शिवलिंगाचं आपण दर्शन जाऊन केलं, निश्चित आपल्या पदरामध्ये पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मग आपण अशी इथल्या तीर्थक्षेत्रावर आपण स्नान केलं पाहिजे. यानं काय होते, आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होत असते. काय होत असते? ऊर्जा प्राप्त होत असते. निश्चित मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गावाकडे गेल्याच्या नंतर 6 महिन्यामध्ये, किमान किती महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येईल की आम्ही ही तीर्थयात्रा केल्याच्या नंतर आम्हाला आमच्या संसारामध्ये याचं काय सुख संपादन झालं. बरोबर? गेल्या वर्षी आमची आजी होती का? गेल्या वर्षी आमची आजी ह्याला होती, वृंदावनला. आजी म्हणजे मागं लागून आल्यासारखी, लहान लेकरू जसं मागं लागून येतंय ना तसं. सकाळी 7ला फोन केला, मला यायचं म्हणलं चल. मामानं फोन केला, अरे म्हणलं कशाला न्यायलाच, तिला गोळ्या सुरू, तिला चालताही नाही, पाय सुजायले, गुडघा दुखायला आहे. मी म्हणलं मी आहे ना तिकडं. कोण आहे? मी. आता म्हणून आहे तसं. मी म्हणलं अरे गेली तरी मी ना, म्हणलं तिचा नातू ना शेवटी, जाणार तर नाहीच, भाव नाही माझी. येऊ दे ना, गेला मामा चल म्हणलं. 7ला आली लगेच. तिला काय आता, नातू चल म्हणायला पैसे तेच देईन, काय करायचं ते तेच करीन. आली 7 दिवस सुद्धा तुमच्यासोबत ती फिरली. तिला इथून त्या गेटपर्यंत सुद्धा जाता येत नव्हतं. कुठपर्यंत? इथून गेटपर्यंत सुद्धा चालत नव्हती. परंतु तुम्ही मला सांगा, मी आमच्या आजीच्या हाताला कुठं धरलेलं पाहिजे? कुठंच नाही ना. आता सुद्धा मी ह्याच्यासोबत नसतो, फक्त सेल्फी काढण्यापुरता असतो. उद्या कोणी म्हणणं ना गावातल्या माणसानं नेलं आईला फोटो मी पाठवून झाले, तेवढाच असतो. काय असते, महाराज जरी झाला तरी त्याला पाहुणे रावणे भावकी हे सगळं काय असतंय ना. ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मी त्याच्या खोलीत सुद्धा जात नाही. आता आई म्हणून मी एकदा दोनदा खोलीत आलो, आई म्हणून कसं, आता शेवटी आई ना, आई आत्या आहे, चुलती. आता आत्या आहे ना, आत्या आतवळणी असतीच ना, चुलत्या मालत्या असतात. म्हणून एकदा दोनदा आलो मी खोलीमध्ये. पुन्हा मी सांगितलं मी आता येणार नाही, बरं तुम्हाला काय पाहिजे तर मला आजच सांगा. पुन्हा मी त्यांच्याकडे गेलो नाही. का? कारण ह्या सगळ्या माझ्या आयाच आहेत ना, तर तुम्ही सगळ्या माझ्या माताच आहात. जशी मला ही आई आहे, आता त्यांना माहिती 1998 पासून मी घराच्या बाहेर आहे. समोरच आहेत ना, तुम्ही त्यांना विचारू शकता. मी ह्या गोष्टी 2-3 वेळेस सांगितलेल्या आहेत. 98 पासून फक्त लग्न झाल्याच्या नंतरच मी 5 दिवस सलग गावात होतो. लग्न झाल्यावर त्याच्यानंतर सलग मी 5 दिवस गावात राहिलो, असा दिवस सांगा म्हणा त्यांना. कारण हे आपण आयुष्यच आपण ह्या वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलेले. आणि काही कमी नाही, काहीच कमी नाही. सुखाचे दिवस आहेत. भगवंताचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर काय कमी पडत असतं का? काही कमी पडत नाही. हे माझा अनुभव आहे जीवनातला. म्हणून आपण या तीर्थयात्रा, मी आजीचं सांगू लागलो तर त्या आजीला चलता सुद्धा येत नव्हतं. परंतु 1 वर्ष झालं आजीचे गुडघे बी ठणठणीत आहेत, नंबर 1 टाईट आहे. आता ताप येतं साहजिक आहे ना, व्हायरस असते. कधीतरी ताप आली, परंतु पुन्हा तिला गुडघ्याचा त्रास कमी झाला महाराज. का? कारण तिच्या मनात भावना होती की मला देव बघायचा आहे. महाराष्ट्र सोडून ह्या कधी इकडं आलेल्या नाहीत. ही सुद्धा आली, आमची आई पहिल्यांदाच आली. मुलाखत घेतली त्या दिवशी, आमच्या माऊली महाराजांनी मुलाखत घेतली. मग समुद्र ह्याच्या अगोदर बघितला होता का? म्हणली नाही बघितला, मी पहिल्यांदाच आली. म्हणून या तीर्थावर आपल्याला जितका आनंद घेता येते, मग ते स्नानाचा असेल, दर्शनाचा असेल, तितका तुम्ही आनंद घ्या. जीवनामध्ये सुख संपादन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण देवाला मागितलंच पाहिजे. तुम्हाला म्हणील कोणी, देवा न मागे त्याची रमा होय दाशी.
देवाला नाही तर कोणाला मागायचं, देवालाच मागायचं. तुम्ही दुसऱ्याच्या समोर कोणासमोर हात पसरू नका, कारण हे सगळेजण फक्त आपलं दुःख ऐकून घेतात आणि जगाला सांगत फिरतात. म्हणून आपलं दुःख आपलं सुख फक्त भगवंताला सांगा. आपल्या जीवनामधील जेवढ्याही काही समस्या आहेत तुम्ही फक्त भगवंताला सांगत जा. भगवंत निश्चित दिल्याशिवाय राहणार नाही. अहो सख्या आईला भाकर वाढ म्हणल्याशिवाय वाढीत नाही, पत्नीला सुद्धा मला जेवाय कर म्हणल्याशिवाय करीत नाही, मग तर हे जगाचा मालक आहे ना, ते कसं देईन म्हणानं. आपण आपली समस्या देवाला सांगाच, आपण आपलं दुःख देवाला सांगाच. आणि आपण आपलं दुःख आपलं घरानं जर देवाला सांगितलं, देवाला माहिती अरे ही ह्याचं दुःख दुसऱ्याला सांगत नाही, ही ह्याची समस्या दुसऱ्याला सांगत नाही, आणि हे दुसऱ्यासमोर जाईल कसं, ह्याचं दुःख ह्याची समस्या जे काय आहे ह्यानं मला सांगितली, आता मला ह्याला दिल्याशिवाय राहावं लागत नाही, याला द्यावंच लागेल. म्हणून आपली जी ही काही समस्या आपण भगवंताला सांगा. फिरू लागले देवर्षी नारद महाराज, पश्चाताप झाला, तीर्थावर फिरू लागले. त्यांना शिवगण दिसले आणि शिवगणांना त्यांनी उशाप दिला की तुम्ही विश्रवाच्या घरी अर्थात रावण आणि कुंभकर्ण व्हाल आणि तुमचा उद्धार रामाच्याच हातानं होणार आहे. आणि नारद महर्षी महाराज ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत करत फिरू लागले. जसं आपण अनेक तीर्थावर गेलो जात आहोत, अनेक ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपण केलेलं आहे, त्याच प्रकारे देवर्षी नारद महाराज तीर्थावर फिरू लागले.